शिंदेसेना आणि उद्धव सेना एकत्र येतील का या प्रश्नाला उत्तर शंभूराज देसाई यांनी मी एक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे. यावर बोलण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. अजितदादा आणि शरद पवार दोघे एकत्र येतील का या प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले. याबाबत तुम्ही शरद पवार आणि अजित पवार यांना विचारा असे सांगत मी अजून देखील कुंडलीचा अभ्यास केलेला नाही असे उत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहे. शिंदेसेना आणि उद्धव सेना एकत्र येऊ शकते का हे बोलण्याचा अधिकार मला नाही. मी एक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा साधा शिवसैनिक आहे. त्यामुळे ह्याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार मला नाही. राष्ट्रवादी एकत्र येतील का ते दोघांना विचारा. मी अजून तरी कुंडलीचा अभ्यास केलेला नाही. महापर्यटन महोत्सव काही उपाययोजना तुमच्याकडे? काल मी स्वतः पोलीस मुख्यालयामध्ये गेलो होतो. जेव्हा सकाळी ऑपरेशन सिंधू काल या ठिकाणी संपन्न झालं, मी मतदारसंघातून आल्यानंतर पोलीस मुख्यालयामध्ये मी स्वतः काल संध्याकाळी 5 वाजता गेलो. 1 तास जिल्ह्यातले सर्व SDPO, सर्व ठाणे प्रभारी यांच्याबरोबर मी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली आणि सतर्क राहण्याची सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत. त्या अगोदरच मी काल पाटणमध्ये होतो 2 दिवस. माझे उपविभागीय अधिकारी पाटणचे जे आहेत त्यांना मी असल्यामुळे ते बंदोबस्ताला होते, पण मी त्यांना सांगितलं माझ्या बंदोबस्तासाठी थांबू नका, तुम्ही तातडीनं कोयना डॅमला व्हिजिट करा. ते काल स्वतः कोयना डॅमला व्हिजिट करायला गेले होते. आज त्यांना मी आतमध्ये 6 चेकपोस्ट आहेत आपली डॅमच्या पाठीमागच्या बाजूला जंगलामध्ये. आज प्रत्येक चेकपोस्ट व्हिजिट करायला त्यांना मी सांगितलेलं. आज सकाळपासून ते त्या ठिकाणी आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये अशी पॅनिक सिच्युएशन कुठेही नाही आणि पोलीस दलातले सगळ्या अधिकाऱ्यांना हेडक्वार्टर सोडायचं नाही. म्हणजे आपल्या ठाण्यात त्यांना जे पोलीस स्टेशन नेमून दिलेलं आहे त्याच पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात थांबायचं काल सूचना दिलेल्या आहेत. पोलीस दल निश्चितपणे सतर्क आहे. जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.